नमस्कार मित्रांनो, आजच्या लेसनमध्ये आपण बघणार आहोत कलर मोड. कलर मोडमध्ये ज्यावेळेस तुम्ही इथं क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला बीट मॅप, ग्रे स्केल, RGB कलर, CMYK कलर, लॅप कलर असे टोटल 5 कलर मोड इथं दिसतात. परंतु आज आपण फक्त RGB कलर आणि CMYK कलर या 2 कलरबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, RGB आणि CMYK हे 2 कलर मोड आहेत. हे दोन्ही वेगवेगळे आहेत. RGB कलर मोड हा फक्त डिस्प्लेमध्ये वापरला जातो. तुमच्या मोबाईलची स्क्रीन म्हणा, लॅपटॉपची स्क्रीन, कॅम्प्युटरची स्क्रीन किंवा तुमच्या TVची स्क्रीन याच्यावर जे पिक्चर्स दिसतात, याच्यावर ज्या इमेजेस दिसतात, या सगळ्या RGBच्या असतात, RGB कलर मोडच्या असतात. आणि जे कलर प्रिंटिंगमध्ये आपण बघतो ते सगळं CMYK कलर. CMYK कलर ह्या इंक स्वरूपात अवेलेबल आहेत. त्या इंक आपण प्रिंटिंगसाठी वापरू शकतो. आपले मॅगझिन म्हणा, पुस्तकं म्हणा, लेटर हेड, हे जे आपले फिजिकल जे आपण हातात घेऊ शकतो, ज्या प्रिंटेड आहेत, त्या गोष्टी सगळ्या CMYK मोडमध्ये येतात. त्याच्यामध्ये RGBचा काहीही संबंध नसतो. RGB हा कलर मोड फक्त डिस्प्लेसाठी असतो. RGB या 3 कलरपासूनच आपण आपल्या स्क्रीनवर लाखो कलर आपण बनवू शकतो. या 3 कलरमध्ये सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू ही प्रत्येक कलरची ही 255 असते आणि 0 ही सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू असते. RGB मध्ये जर रेड कलर आपण प्युअर रेड जर कलर घेतला तर त्याच्यामध्ये रेडची मात्रा ही 255 असते, ग्रीन 0 असतो आणि ब्ल्यू पूर्णपणे 0 असतो. ग्रीनची व्हॅल्यू जर घेतली तर त्याच्यामध्ये R 0 असतो, ग्रीन पूर्ण 255 आणि ब्ल्यू 0 असतो. आणि ब्ल्यूची व्हॅल्यू जर घेतली तर रेड आणि ग्रीन हे पूर्णपणे 0 आणि ब्ल्यू हायेस्ट 255 असतो. समजा आपण ह्या तिन्ही कलरला जर एकत्र केले तर इथं बघू शकता, इथं पूर्णपणे व्हाईट कलरचा पूर्णपणे व्हाईट हा कलर आपल्याला मिळतो. ह्या पूर्ण व्हाईट कलरमध्ये आपल्याला रेडची जी हायेस्ट व्हॅल्यू आहे ती 255 असते, ग्रीनची 255, ब्ल्यूची 255. जेव्हा हे RGB रेड, ग्रीन आणि ब्ल्यू हे 3 कलर जेव्हा एकत्र येतात तेव्हा व्हाईट कलर आपल्याला मिळतो. परंतु आपल्या स्क्रीनवर जर ब्लॅक कलर जर दिसत असेल तर याचा अर्थ तिथं रेड, ग्रीन आणि ब्ल्यूचा एकही पिक्सेल अवेलेबल नसतो. तर अशा पद्धतीने ही RGBची व्हॅल्यू असते. आता बघूया CMYK. CMYK मध्ये सायन, मॅजेंटा, येल्लो, ब्लॅक हे 4 कलरच्या इंक अवेलेबल असतात. या इंकचा वापर करूनच आपण प्रिंटिंग रिलेटेड वर्क करू शकतो. यालाच शॉर्टकटमध्ये आपण CMYK असे म्हणतो. तर ह्याच्या पुढे समजा तुम्ही RGB मध्ये जरी काम केले असेल तर तुमचं येणारं आउटपुट हे CMYK मध्येच येणार. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेच असेल की समजा तुम्ही तुमच्या कॅम्प्युटरवर, लॅपटॉपवर RGB वर काम केले तरी प्रिंटिंगसाठी तुम्हाला CMYK मध्येच प्रिंट करावे लागतील. तर मित्रांनो, आजच्या लेसनमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या लेसनमध्ये.